नमस्कार, मी सुजित. आपल्यावरच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत. नारंगाव येथे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक आणि गाडा शौकीनांनी एकत्र येऊन बैलगाडे पुन्हा चालू व्हावेत यासाठी केंद्र सरकारला आवाहन करत पुणे नाशिक महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. यावेळी उपस्थित बैलगाडा मालक आणि गाडा शौकीनांनी पेटा हटवा बैल वाचवा अशा घोषणा देत सनई, डफ आणि वाजंत्री लावून पेटाचा निषेध व्यक्त केला. यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी घेतलेला हा आढावा. शेतकरी प्राण्यावर किती प्रेम करतो हे प्राणी मित्र संघटनेच्या लोकांना काय कळणार. बैलगाडा शर्यतीच्या किमती 15 ते 20 लाख रुपये झाल्या असत्या का, ज्या आता घोड्यांनाही नाही. शेतकरी मात्र या बैलांना स्वच्छ सुंदर निवारा, त्यांचे आरोग्य, खुराक, स्विमिंग अथवा धुणे या सर्व गोष्टी करतात. शर्यती बंद झाल्याने अनेक व्यवसाय बंद झाले. उदाहरणार्थ हॉटेल, दुकानदार, वाजंत्री, स्पीकर, अनाउन्सर, भंडारा उधळणं, तसेच यात्रेच्या निमित्ताने भाड्यासाठी मिळणारी वाहने. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात्रेची संपुष्टात आलेली गर्दी, समन्वय व सहकार्याची भावना संपली. तसेच धार्मिक भावनेने बक्षिसाच्या रूपाने उद्योगपतींकडून मिळणारी देणगी व राजकीय लोकांच्या भेटीगाठी यांना बंधने आली. आज देशातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या रूढी परंपरा व यात्रा उत्सव बंद करून प्राणीमित्र संघटनांना काय मिळणार. विदेशी पेटाची भारतात स्थापना करून त्यांचे नियम वापरून स्वतः फार मोठे विद्वान प्राणी मित्र समजणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार. म्हणून या देशातून पेटा हटाव, बैल वाचवा या मागणीसाठी आज आपण नारायणगाव येथे पुणे नाशिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत आहे. बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राज्य व देश पातळीवर शिवनेरी शेतकरी संघटना व जुन्नर, आपेगाव तसेच पुणे जिल्हा व नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बैलगाडा मालक चालक या आंदोलनासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहात. तरी राज्य सरकार व केंद्र सरकारने बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित बैलगाडा शर्यतीवरील बंदी काढून बैलगाडा मालक व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारला विनंती आहे. शेतकऱ्यांच्या बद्दलचं, गाडाप्रेमींच्या बद्दलचं जे म्हणणं आहे ते आपण शासनामार्फत रस्ता रोको या कार्यक्रमातून शासनापर्यंत पोहोचवणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती, आपण याच्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि या आंदोलनाला प्रतिकात्मक असा पाठिंबा द्यावा. आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत. गाड्याचा प्रश्न हा सर्वात संबंधित आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, ही एक साखळी पेटा जर कायदा जर हटवला गेला तर या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. त्या निमित्तानं परत एकदा आवाहन करतो, विनंती करतो, आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राज्य व देश पातळीवर शिवनेरी शेतकरी संघटना तसेच जुन्नर, आंबेगाव तालुका, पुणे व नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आंदोलन करत राहतील. राज्य व सरकार व केंद्र सरकारने बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. आमच्या शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्या, आमचं गाणं चालू करा, आमच्या नादा लागू नका. हा खेळ
मर्दाचा आहे, मर्दाचा खेळ बंद करू नका ही विनंती समाजसेवक विष्णू चौधरी नांदूर पठार तालुका। ही जी पेटा संस्था आहे ही या देशातली आहे का? ही पेटा संस्था या देशातली नक्कीच नाही, तर हिला येणारा पैसा आणि भांडवल हे परदेशातून येते। मग आपण लहानपणी शिकलो, मी भारत माझा देश आहे, सारे माझे बांधव आहेत आणि या देशाची जी संसद चालते ती लोकांसाठी चालवलेलं राज्य, बरोबर? मग तुम्ही जर या देशाचे प्रतिनिधित्व करायला निघाले, बैलगाडा शर्यत किंवा बैलांवर अन्याय होतो असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्हाला बाहेरच्या देशाची मदत घ्यायची गरज काय? तेव्हापासून शेतकऱ्यांचे काय हाल झालेले आहेत आणि प्राण्यांचे देखील त्या दुष्काळामध्ये प्राणी जोपासण्यासाठी काय खर्च करावा लागला असेल याची जाणीव फक्त गाडे मालकांना आणि शेतकऱ्यांनाच आहे। मित्रांनो, त्यांचा प्राण्यांचा छळ होतो असे म्हणणारे प्राणी मित्र, मुळात माझं तर असं म्हणणं आहे की शेतकरी बैलांची काय पद्धतीने जोपासना करतो याची सर्वांनाच कल्पना आहे। बैलांना त्यांचं आरोग्य, खाणं पिणं, खुराक असेल, स्विमिंग असेल, नाही तर माझ्याकडे येऊन बघा प्राणी मित्रांना मी सिद्ध करून देईल की बैलांना स्विमिंग साठी मी स्विमिंग पूल सुद्धा बांधलेला आहे आणि 7-7, 8-8 बैल सांभाळतात। आणि आपले एका प्रायव्हेट खाजगी चॅनलला माननीय आढळराव साहेबांच्या मुलाखतीत प्राणी मित्र संघटनेचे सदस्य ओसवालजी म्हणत होते की शेतकऱ्यांना क्रूरताच बघायला आवडते हो, हे शर्यत म्हणजे फक्त क्रूरता आहे। मला तुम्ही एक सांगा, शेतकरी एवढा मनापासून आणि अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जर सांभाळतो, त्यांना जर तुम्ही क्रूरता मानत असतील तर शिवाय एवढंच नव्हे तर बैलांना बदललं जातं म्हणे साईडला नेऊन आणि मगच तो बैल पळतो। माझा असा यांना एक आक्षेप आहे, तुम्ही एक जर्सी बैल घ्या, जर्सी बैल का दिसत नाही शर्यतीमध्ये? जर्सी बैलांना तुम्ही पळून दाखवा। 20-25 वर्षापूर्वी व्यावसायिक दृष्टिकोनातून जर्सी गायीची आयात झाली हॉलंडवरून आणि देशी गायीचे कळप नष्ट होऊ लागले, त्यावेळेला फक्त आजही अशी परिस्थिती राहिलेली आहे की शर्यतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैल आहे, कारण हे युग यांत्रिकीकरणाचं आहे। 7-7, 8-8 बैल शेतकऱ्यांकडे आजही बांधून आहेत आणि फक्त डोंगराळ भागात अथवा चराऊ भागामध्ये किंवा दुष्काळ खटाव किंवा इतर जर तुम्ही दक्षिण थोडक्यात पश्चिम भारतामध्ये जर विचार केला तर पुसेगाव असेल, पंढरपूर असेल, असे अनेक बाजारपेठ आहे या ठिकाणी। तर 99.9% म्हटलं तरी जर्सी गाय आणि देशी गायीचा जर व्यवस्थापनाचा विचार केला तर जर्सी बैल 1% सुद्धा दिसत नाही आणि 99.9% म्हटलं तरी देशी बैल पाहायला मिळेल तुम्हाला। मग जर्सी बैल का पळत नाही हे यांनी सिद्ध करून द्यावे। शिवाय एवढंच नव्हे तर बैलच का पळतो, बैलाचीच निवड का केली शर्यतीसाठी? तर बैल मुळात हिंदू धर्माचा आराध्य दैवत म्हणजे गोमाता आणि तिच्या पोटी जन्मलेला बैल म्हणजे महादेवाचा जिवंत नदी, अशी आपल्या शेतकऱ्याची आजही भावना आहे। म्हणूनच शेतकऱ्याने बैलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून एक शर्यत आयोजित केलेली असते। आता कालानुसार यात बदल होत असतो। पूर्वी बैलगाडी असेल, मांडवराळे असतील, नंतर रथाला मित्र म्हणतो आहो रथाला बैल चुकण्यासाठी सुद्धा उद्या प्राणी मित्र संघटना आक्षेप घेतील, म्हणतील फार मोठं अंतर आहे, तो बैलांना त्रास होतो, ज्यांना पांढऱ्याला लोटी पण जायचं माहित नाही असे प्राणी मित्र संघटनेचे सदस्य झालेले आहेत। ठीक आहे, त्यांनी गोशाळा चालवायला घेतलेले असतील, दत्तक घेतलेले असतील, त्यांना सरकारी अनुदानावर त्यांनी पोट भरवायचं साधन तयार केलेलं आहे, हे शेतकऱ्यांच्या कधी लक्षात येईल यासाठी आपण सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे। गोशाळा दत्तक घेतल्या म्हणजे काही एक तरी गावठी गाय त्यांनी पाळून बघावी, स्वतः कष्ट करून बघावे, मग त्यांना जाणवल की खरा त्रास काय आहे। जे म्हणतात ना आपल्या भाषेची जनती तीच कणची, मुळात खरी वस्तुस्थिती ती। संसदेमध्ये जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील 3ही खासदार मुळात अगदी टॉपअपला आहे प्रश्न विचारण्यासाठी। महाराष्ट्रातील जानते राजे शंभरापूरला विचारलं तर भारताच्या कानाकोपऱ्यात कुणी सांगेल, आणि सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारलेला नेता म्हणून जर विचारलं तर जेही आपल्याच इथून आहे, आपलाच नेता आहे हेही कोणी सांगेल, तरीही पुणे जिल्ह्यातील शर्यतींवरच का बंदी येते मुळात याचं उत्तर शोधावं लागेल मुळात। कारण आपले प्रयत्न कमी पडतायत का हाही विचार केला पाहिजे मुळात। याचप्रमाणे माझं केंद्र सरकारला दुसरी अशी विनंती आहे की एखादा असा अभयारण्य तयार करा, जर तुम्हाला शर्यतीवर बंदी ठेवायची असेल तर
आम्हाला आमच्या पद्धतीने गोशालेमध्ये जनावर सोडून देण्यापेक्षा आणि त्यांचे हाल सहन करण्यापेक्षा आम्ही त्या अभयारण्यामध्ये नेऊन सोडू. जीवाच्या जीवनांगी प्रमाणे ते त्यांचं जीवन जगतील, चराऊ रानांमध्ये कुर्णांमध्ये त्यांचा उदरनिर्वाह करतील आणि किमान वाघ लांडग्यासारखे हिंस्र प्राणी तरी आपलाही उदरनिर्वाह भागून कमीत कमी मानवावरती हल्ले करण्यासाठी जंगल सोडून शहरामध्ये येणार नाही. एकीक दुःख झालेलं आहे. दुःख झाले गाड्याबंदीचं. आनंद झालाय तुम्हा नारायणगावकरांनी आणि जुन्नर गावकरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, म्हणून तमाम पुणे जिल्ह्याच्या गाड्या मालकांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि धन्यवाद. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही क्रांतीची ज्योत सोनेरीच्या पायथ्याला आणि सोनेरीच्या किल्ल्याजवळ आलेली आहे. ज्या ज्या वेळी ह्या भारतावर, ह्या महाराष्ट्रावर जी क्रांतीची वेळ आली, त्या क्रांतीमध्ये तुम्ही आम्हीच खऱ्या अर्थाने या येणाऱ्या अन्यायावर मात केलेली आहे आणि शिवरायांचा भगवा झेंडा आपण फडकावलेला आहे. म्हणून आपण ह्या सह्याद्रीचे मावळे आहोत. गेले अनेक वर्षापासून बंदी आली, कायदा होत नाही, मोर्चे काढले पाहिजे, रस्ते अडवले पाहिजेत आणि क्रांतीची ज्योती तेवढ ठेवली पाहिजे, ही भावना आपली आहे. परंतु खामशेतला आंदोलन झालं, त्याच्यानंतर थोडीशी परत आपण शांत झालो. राजू शेट्टीने चाकणमध्ये आंदोलन म्हणले, तात्या तुम्ही या शेतकरी कांद्याबदली आंदोलन आहे आणि गाड्याचा विषय घ्यायचे, तिथेही मी आंदोलनाला गेलो होतो. आता मला आज माझी तब्येत बरी नाही, पायाला लागलंय, पण कार्यकर्त्यांना जर म्हणावं तर तात्या मुद्दा मारा नाही, म्हणून तब्येत बरी नसताना मुकुंदला म्हणलं आपण गेलंच पाहिजे. मुकुंदला फोन केला, मुकुंद म्हणले तात्या आपण जायलाच पाहिजे, गाड्याचं काम आहे. म्हणलं माझी तब्येत बरी पूर्ण नाही, पण कार्यकर्त्याला हे पटणार नाही, आपल्याला तिथं गेलं पाहिजे. देह जावा था राहो, पण आपल्या जे उदयाची ज्योत आहे, ज्या गाड्यांच्या पद्धतीने आपण जे पेटलेलं आहे, ती आपली ज्योत विझून द्यायची नाही. मित्रांनो, आता इथं आंदोलन, रस्ता रोक आपण करणार आहे थोड्या वेळामध्ये, परंतु ही ज्योत विझून द्यायची नाही. आता ही तेवढ ठेवायची. आपण जसे पुणे जिल्ह्याच्या पहिल्या हवेलीमधून जर ज्योती घेऊन येतात तर सोन्याच्या पायथ्यावर येतात, तसं आपल्याला इथं आता मंत्रालय असेल, आझाद मैदानावर आपल्याला ही ज्योत पेटवायची. इथून परत दिल्लीवर जायचं, पण आता मित्रांनो गप बसायचं नाही. आता गप बसायचं नाही. मी अभिनंदन केलंय, आनंद व्यक्त केलाय आणि दुःख व्यक्त केलेलं आहे, पण ही ज्योत जर आपण इथून दिली तर मात्र आपल्या पदरात काही पडणार नाही. जर क्रांती करायची असेल, समाजाची सादर झालं पाहिजे. माऊलीचा बोले, तुकाराम महाराजांचा बोले, ज्या ज्या टायमाला आपण क्रांती करतो आणि मन झुकून देतो, त्या टायमाला खऱ्या अर्थाने आपला जे आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आणि भेकारवाने आपण म्हणायचं की आता लढायचं कसं आणि जायचं कसं. आता आपल्याला माहितीये गांधीजीचा मार्ग, क्रांती करताना आपण कुठेही गालबोट कोणाला लागलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण लढाई करतोय. रस्ता रोखायचा, आता मला म्हणलं चाकणला रस्ता रोक आंदोलन केलं, पण कुणी आजारी पेशंट आले काय काळा प्रत्येकाला उशा पायथ्याला बसलेला आहे. कोण कधी मरणार, कोण कधी जाणार, त्याचं जर लिखित तिथं असेल ते घडू शकतं. पण जी क्रांती आहे ही पुढे विझून द्यायची नाही, ही तेव्हा ठेवली पाहिजे. आणि हे पेटवायचं काम आता तुम्हा आमचं आहे. आणि गाडाबंदी आपण बैलाची एक ऐकली, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. बैलाला कसं सांभाळायला लागतं त्याच्यावर अनेक कार्यकर्ते बोलत असतात. बैलगाडा मालकाला किती प्रयत्न करतात हे आपल्याला माहिती आहे. बैलाला पालन पोषण कसं केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. आणि समोरचे जे बसल्या, समोरचे न्यायाधीश असतील किंवा जे त्यांनी बंदी आणली, हे त्यांच्या कानापोत गेलं पाहिजे, याची ज्योत आपल्याला तीव्र न्यायची. आता गाडाबंदी, आता मी अनेक खासदारांना कधी कधी बोलतो की त्यांशी राजू शेट्टीला म्हणलं का हो तुम्ही जर ह्या महाराष्ट्रातले खासदार जर वरडले ती गाड्याला कायदा झाला पाहिजे तर कोर्टाबद्दल आपल्याला बोलायचं कारण नाही. तुम्ही खासदार सगळे का संघटित होत नाही? पुणे जिल्ह्याचे खासदार असतील, महाराष्ट्र राज्यातले खासदार असतील, ह्या खासदारांनी जर निर्णय घेतला तर गाड्याचा कायदा करायचे का होत नाही? हे खासदार का बोलत नाही? का बेकारवाणी वागतात? पुढे पेपरला देतात
तो मध्ये एकाने कोणी वाचवली पेपरला दिलं की गाडा शोकलं ना गाड्या मालकालाच गुडू कळलं नाही. अरे गुडू काय नेमकं सांगा ना. आणि आम्ही जर हुशारात होतो तुम्ही बंदी काय नाही. आम्ही भोळे बाबडे या शेती तर मोती पिकवणार आहे. भारत देशाला हातभार लावणारी माणसं आहेत. अरे काळ्याची सेवा करणारी माणसं आहेत. आम्ही जर काळ्याची सेवा नाही केली तर तुम्ही काय लोकांना खासान का. तुम्ही काय खासान. आम्ही शेतकरी आहोत, कष्ट करतो, कांदा सगळं भाजीपाला कडधान्य सगळं 18 प्रकारचं धान्य पिकवतो. अरे कोणत्याची दात हुशार 18 प्रकारचं धान्य पिकवलं यांच्याकडून कोणी नाही थोर. कोणी तुमच्यावर थोर येऊ नका. अरे तुमच्यावर सगळा महाराज जगलेला आहे. तुमच्या कष्टावर जगलेला आहे. तुमच्या गावावर जगलेला आहे. आणि जो कायदा आपल्याला मान्य नाही, जो कायदा आपल्या समाजाला हानिकारक आहे, तो कायदा आपण हाणून पाडला पाहिजे. त्या कायद्याकरता भले कुठल्याही रक्ताची देशाची हानी न करता आपल्या रक्तामध्ये जोपर्यंत रक्त आहे पण रक्ताचं पाणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रांती होत नाही. ही क्रांती करायची वेळ आलेली आहे. तो विजून द्यायची नाही. सोनेरी बंदी आपल्या हा गाड्यावाल्यांचा गाड्याचा ध्वज आणि बागवा ध्वज हा चमकलाच पाहिजे, हा फडकलाच पाहिजे. म्हणून आता गल्ली ते दिल्ली खासदारांना तुम्हाला आम्ही आग्रह करून जमलोय, विनंती करून जमलोय. अरे भेकाडे का तुम्ही गावात उठत नाही. तुम्ही सगळे महाराष्ट्रातले खासदार एक व्हा. बाकीचे आंध्र कर्नाटक तामिळनाडू खासदार म्हणतात आम्ही आज उठतोय. तुमच्या महाराष्ट्रातले खासदार काही बोलत नाही. या दोन खासदार आम्ही बोलतो बाकी साथ देत नाही. का साथ देत नाही. अरे पुरी 8 बैली नागर चालायचा, 4 बैली नागर चालायचा. कोणा दोघं जर उभं राहायचं. या काळ्याची मशागत करायला काय होतं काळ्याची मशागत करायला पहिलंच होती ना. आता फक्त 1300 डोळ्याची पापी नाही तर लगेच जेवढ्या 1300 मध्ये आमचा बैलगाडा पळतो. आणि त्या दिवस 8 बैली नांगर चालायचा. बाबा बरोबर आहे का नाही. मोठा चालायच्या मी मोठा हाकलेलाय वडा लावा की त्या बैलाच्या थापो बैल पाणी शेतकरी धरायचा. आता इंजिन निघाली, मोटर निघाल्या, आता ट्रॅक्टर निघाले आणि बैल ही संपूर्ण झालेली. आता बैल का राहिली. हा शेतकऱ्याचा खेळ, हा देवाचा देवता नवसाचा खेळ. यात्रामध्ये आपण बैल पळतो. त्या निमित्ताने त्या हौसानी आणि त्या जोपासना बैलांची होती. आता गाडाबंदी आली. कितीतरी गाडवाले म्हणतात आता त्याच्या काय करायचं. 8 बैल आहे, 4 बैल आहे, 5 बैल आहे, 10 बैल आहे. मुकुंदा तुमच्याकडे किती 18 बैल किती असे छोट्या मोठ्या शेतकऱ्याकडे 2 पासून 12, 15, 18 पद बैल आहे. त्या बैलांचं काय करायचं. अरे याचा विचार केला का. ज्या टायमाला आपण पीक विमा भरतो त्या शासन आपल्याला भरपाई देतं. पण गाड्याला बंदी आली. गाडाबंदी अरे गाड्याला बंदी आली. पण त्या बैलाचं पालन पोषण मोर्च वाटचाल केली का तुम्ही. रस्ता जर इथं अडवला, रस्ता इथून आपल्याला जाऊन द्यायचा नाही तर शासन पर्याय रस्ता काढी. मग आता तुम्ही आमच्या पर्याय काय काढला. बंदी आली. आम्हाला गेले 3-4 वर्षाचं बैल तर पाळणारच, गाड्याचं चालू करणारच. परंतु बैलांचं खाद्य ज्या प्राणी मित्र आणि कोण पेटा आहे ना आणि कुठली अमेरिकेची आली भारत आणि भारताने जरी का त्याला कुस्ती द्यावं. अरे त्याला हाकून द्या दुगावर हात मारून काय करणार. त्या भारतात त्यांची यायची आणि आमचं प्राणी मित्र बोलायला का तुमच्या बुद्ध्याचा प्राणी मित्रांना आणि पेटवाल्याला माझं म्हणणं आहे. अरे अमेरिकेची लोक आली त्यांच्या बुद्धीने तुम्ही आम्हाला शेतकरी घाला आणता, शेतकरी झाडो घालता आणि घ्या. जर तिथं बैलांचं तर आपला हाल चालल्या बैलांचं जागा आहे. परंतु गाई ज्या भागामध्ये गाई जोपासल्या जाती त्या गाईच्या पुढे संतती बैल फांडदारमध्ये त्याच्यावर त्यांचा परपंच आहे. त्याच्यावर त्यांच्या बायका मुलांची लग्न आहेत. ते सावकारकी त्यांच्या बोकांनी बसायला लागली. ते लोक 100 गाया पाळूने. अरे बापाय गेला नाही चालली आहेत कोण तुम्ही जाग्या व्हा. पुढे पाऊल टाका. ही भूमी वीर पुरुषांच्या अनेक पुणे जिल्ह्यातून आपले क्रांतीवीर होऊन गेलेले आणि गाड्यावाल्यांना काही मारायची येणे येणार नाही. फक्त तुमचे बोल, तुमची धाडस आणि तुमची दिल्ली बोल हाका गेली पाहिजे. म्हणून त्याशी सुद्धा
राजसिद्धी बोलले अरे गाड्याबंदी आल्यामुळं आमच्या भागाला गायवाले उपाशी मारायला लागल्या. काय मारायला लागल्या? गायवाले उपाशी मारायला लागल्या. आता ज्या बिचाऱ्यांच्या 100 गाया 10 पासून 100 रोज गाया जसे आपण जमीन पिकितो तसे ते गाय सांभाळतात आणि पुणे जिल्ह्यातून गाड्यावाले येतील आणि मुलं घेऊन जातील. त्याच्यावर आमची सावकारकी मिटल, आमचा प्रपंच चालेल. अशा पद्धतीने त्या भागामध्ये केवळ तुमच्या गाड्याचा आनंद हो, केवळ पुणे जिल्ह्यावर अनेक जिल्हे जोपासल्या जातात. आणि ती जर गाई बैल संपत आला तर गाई राहणार नाही, माई माऊली राहणार नाही. उद्या जर देवाला वाटलं उद्या इंद्र सभा झाली, सगळे देव एकत्र आले, ते तर म्हणले महादेवांनी आता नंदीवर बसायचं आणि नंदीवर स्वारी इकडं जुन्नरच्या किल्ल्यापासून तर सह्याद्रीच्या तिकडं याच्या पुरंदरच्या पायथ्यावर नंदीवर बसून जायचं. मग बाबा माझे महादेव नंदीवर जर आले तर त्यांच्यावर तुम्ही केस करसाल का नंदीवर केस? आणि मग भोळा महादेव जर खावला, त्याने जर तिसरा डोळा जर काढला, अरे तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वरले देव सुद्धा तुम्हाला ताकद देतील. इथं त्यांनी जे पाठवले ना तुमच्या भूमीच्या रक्षणाला, मग क्षेत्रफळ असेल, काळभर असेल, खंडीभर असेल, सगळं देवातील मारुती हनुमान असेल, सगळं देव आपल्या पाठीशी राहतील. म्हणून तुम्ही तर राहा, सदैव जागृत राहा आणि ही जोत पेटून द्यायची नाही. आता आझाद महिना आपल्याला निर्णय घ्यायचे, आझाद घ्यायचा साईडला बैठक घेऊन. आणि तिथं मुंबईमध्ये जर मंत्रालयात जर तिकडा घालून ऐकलं नाही तर आपल्याला दिल्लीचा तक्ता गाठवायचे. दिल्लीचा तक्ता घाल पडू नका. मी परत तमाम सगळ्या गाड्यावाल्यांना आणि शोकीला विनंती करतो, याच्यात पावाला वडावाला कुडा मूर्ती वाजती सगळे यारे लहान तो रागा सुपंत झाला आणि तुमच्यावर सुद्धा घाला झालेला आहे. तुमच्या या बरोबर कोट्यावधी रुपयाची मुलं झाल्या पुढे दिलेली थांबलेली आहे. ही पुढं एकदा नव्याने तरुणा उमेद कधी बसायची मिळती. तसा ताट्या पाठला झालाय तशी काळी राजी केली का त्यांना बाळ दिसतो अशी उमेद परत तुमच्यात तयार करा. आणि तरुण तर आहेत पण म्हाताऱ्यांना सुद्धा मला येऊन द्या आणि ही जोत पेटत ठेवा. असं आहे, कटऱ्यामध्ये फरक असतो, बरोबर आहे ना? किती दिवस झाले आपण आवाज ऐकला नाही? किती दिवस झाले? 2 वर्ष झाले आपण आवाज ऐकला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. घटनेमध्ये काही गोष्टीला स्वातंत्र्य दिले. बैलगाडी ही परंपरा गेले शेकडो वर्ष चालत आलेली आहे. विशेषतः नारायणगाव या गावाला एक वेगळी अशी परंपरा आहे. तमाशा शौकीन ह्या भागाचे लोक आहेत, तमाशा फोड आहे. प्रत्येकाची आवड निवड ओळख वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा शौक वेगवेगळा आहे. परंतु घटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही संस्कृतीला पायबंद घाला. जी जतन केलेली संस्कृती या भारत देशामध्ये रूढी परंपरा आहे, त्या परंपरेचं जतन करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि गाडी मालक या भागातल्या लोकांचा तो आत्मा आहे. जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, पारनेर तालुका ही गाडी मालकांची ओळख आहे. आणि ती ओळख पुढच्याचं काम काही समाज कंटक करत आहे, बरोबर आहे. पण आपण संघटित झाल्याच्या या गोष्टीला उत्तर मिळणार नाही. ज्या भागाचे खासदार आढळराव पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांनी लोकसभेमध्ये संसदेमध्ये आवाज उठवला होता. त्यांचं म्हणणं काही वेळा मान्य केलं गेलं. तुम्हाला कल्पना आहे, आपण पेपरमध्ये रोज वाचता डान्सवर बंदी झाली होती, बरोबर आहे. पुन्हा उठवली गेली, पुन्हा बसवली गेली. सरकारला आपण काय करतो याचा खऱ्याने मेळच नाहीये. आणि हा मेळ भविष्य काळामध्ये आपल्या एकमेकाच्या संघटनेच्या माध्यमातून बसवायचा आहे. खऱ्या अर्थाने माझ्या अगोदर फार पोटतिडकीने भाषण केलं. काय काळजी करू नका, तुमची पोट दिल्लीमध्ये जाऊन पोहोचली आज.
आणि आम्ही काय मागतोय? आम्ही मागतो का ज्या बैलांना आम्ही जपतो, वाढवतो, पोचतो. अरे पूर्वीच्या काळामध्ये रेस मध्ये लाखो लोक, करोडो लोक घोड्यांच्या रेस मध्ये पैसे घातले. आम्ही पैसे घालण्याकरता नाही करत, एक मनोरंजन या निमित्तानं आमचे जे काही शौक आहे, शौक वाईट शौक आम्ही करत नाही. आम्ही जनावरांना जपतो, त्याला वाढवतो, त्याला चांगलं खाणं पाणी देतो आणि हे करत असताना त्याच्याकडून फक्त एक वेगळी अपेक्षा करतो. आपण वेगवेगळ्या स्पर्धा भरवतो. ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळ पाहतो त्यावेळेला तो एखादा फलंदाज किंवा क्षेत्रक्षेत्र सूर मारतो, असा त्याला लागत नाही का? त्याच्यावर बंदी आणली का? उलटा पालटा होतो, त्याच्यावर बंदी आणली का? मग आम्ही जर एक चांगलं काम हातामध्ये घेत असो, त्या चांगल्या कामाला एक वेगळं नाव देऊ नका. बैलगाडा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या मतांचा जोगा म्हणून स्वतःची पोळी भासतात, मात्र बैलगाड्याची शर्यत काही सुरू होत नाही. गेले काही वर्ष बैलगाडा ही शर्यत बंद आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे ही शर्यत जरी बंद असली तरी शासनाचा नाकर्तेपणा आणि पुढाऱ्यांचा पुळचटपणा यामुळे या शर्यतीवर बंदी आलेली आहे. आज नारायणगाव येथे शिवनेरी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. हे यश पाहता शासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव. तर हे होते आजचे विशेष बातमीपत्र. पाहत राहा आपला आवाज, हक तुमची साथ आमची. धन्यवाद.